डेफिनेटली आपण बघितलं मग कारण की कलर कोड सेम आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ती सुद्धा एक नियमावली आहे. नियमावलीचा आपण उल्लेख करायचा झाला तर मग ट्रॅक वन साईडले नक्कीच असायला हवी. वन कलर कोड तो नसेल तर मग 3 धाव्यांची पेनल्टी देखील असेल. आणि एक खेळाडू कमी आहे याचाच अर्थ आपण बघितलं की एक षटकाचा तुमच्याकडे वेळ असेल त्या खेळाडूला येण्यासाठी. एका षटकामध्ये जर तो खेळाडू नाही आला तर मग तुम्हाला 10च्या 10च खेळाडूने मात्र ऑल ओव्हर सामना खेळावा लागेल. चला आता होते मॅचला सुरुवात. जाऊया आमच्या साथी समाजक मित्र विजय भाऊ यांच्याकडे. हा चला अंपायरचा इशारा. स्कोरर नाही आहेत पण आमच्याकडे सध्या स्कोररची भूमिका आमचे लाईव्ह अपडेटर स्कोर करतील. चला जाऊया. संपल्याच्या आधी चला जाऊया. आता मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज आपण बघितला संदेश चाकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे आपण बघितला तर विनोद आणि दुसऱ्या बाजूने हेमंत. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. एक धाव मात्र पहिल्या चेंडूवर इथून अर्जित केली जाते. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग सुरुवात होताना पाहायला मिळते या मॅचची या फळकाची. एकोणतरीत एका धाव्याने सुरुवात होते विनोद या खेळाडूची. सहदी स्पोर्ट्स वापाडे विरुद्ध आपण पाहतो इगल स्पोर्ट्स नागले असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतो प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू थोडा आपण बघितला तर हनुमान बाउन्स ज्याला म्हणतो ना अतिरिक्त उछाल. आणि तो अतिरिक्त उछाल घेणारा देखील आपल्याला इथे पाहायला मिळाला. वाईट चेंडूचा इशारा मात्र मिळतोय. सकाळचं सत्र आहे दमट वातावरणामध्ये आपण पाहतोय मॅचला झालेली सुरुवात. परंतु थोडंसं मात्र उष्णता देखील आता जाणवते कारण की सूर्य देव मात्र पुढे येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितला तर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता पाहिलं आपण इथे तर वाईट चेंडूचा हा वारंवार आपण पाहिलं तर नक्कीच इशारा मिळतोय कारण की 2 वेळा लगातार वाईट चेंडू हे आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या टोटल मध्ये मात्र वाढ होत असताना देखील पाहिली आपण टीमची टोटल पोहोचली आहे 3 आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये हा खेळ पाहतोय आपण दोन संघांच्या दरम्यान. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. विश्लेषण करायचं झालं तर विश्लेषण याप्रमाणे आपण बघितलं तर मग धाव 1 मिळेल टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना फलकावर 4 धावा. काय बाजार मांडलाय विनोद स्ट्राईक एंड कडे. संदेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहतोय आपण. क्रॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिसरा वाईट चेंडू या इनिंग मध्ये आतापर्यंत देखील पाहिला. या ओव्हर मध्ये संदेशला मात्र थोडी लाईन आणि लेंथ मात्र मिळत नाहीये आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं तर अडचणीचा सामना करताना पाहायला मिळत आहेत. न बॉल. आता मात्र आपण पाहिलं थोडा खराब चेंडू. भरपूर 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 आणि भरपूर मात्र आपण पाहिलं खराब प्रदर्शन हे देखील आपल्याला पाहायला मिळालंय. ज्याप्रमाणे इथून विश्लेषण करायचं झालं तर षटक हे पहिलं आहे. आतापर्यंत 7 धावा फलकावर. चेंडू फेकून झालेले आहेत 2 आणि जवळजवळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
अभी बी 4 गेंदे शेष आहे. अगदी सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी लाईन आणि लेंथ फीडचा चेंडू असेल आता खेळण्याची संधी हेमंत सारख्या खेळाडूला. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण पाहायला इथे अगदी जवळ जवळ नो चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर क्रीजच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाय आणि इथून विश्लेषण करायचं तर फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा मिळेल. सह्याद्री स्पोर्ट्स बाफांडणे संघ भरपूर मित्र पाहिला तर आपण म्हणेन तर फायदा भरपूर झालाय. वाईट नो फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याची संधी आहे. हा फ्रीडचा चेंडू होता शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली आहे. एकदा मात्र इथे मिळेल. अतिशय संत आणि सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. इथून आपण पाहिलं तर मग आता एक सिंगल मिळेल. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 10 धावा. आतापर्यंत 8 चेंडूचं षटक झालंय हे. अगदी आपण बघितलं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा मात्र मिळेल. हेमंत आपण पाहिला तर आतापर्यंत स्ट्रगल करत असताना देखील पाहायला मिळालेत. विनोद यांचा उल्लेख करायचा झाला तर तेही सुद्धा आपण बघितलं थोडेसे स्ट्रगल करत असताना देखील पाहायला मिळालेत. ईगल स्पोर्ट्स नागले संघ नाणेफेकी जिंकून त्याने निवडली ती म्हणजेच आपण पाहिले तर सर्वप्रथम गोलंदाजी आणि ती गोलंदाजी कशी होते पाहूया. पुन्हा एकदा वाईट मिळू शकतोय डेफिनेटली. यस इट इज अ वाईट. कदाचित आपण पाहिलं तर या मॅच मध्ये हा कितवा वाईट चेंडू आहे या ओव्हर मध्ये. जवळजवळ तिसरा वाईट आहे चौथा वाईट आहे आणि त्यामध्येच आपण बघितलं तर 2 नो चेंडू देखील आहेत. म्हणजे सर्वात लांब लचक षटक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल की काय आणि मिळते डेफिनेटली मिळते देखील. आणखीन एक वाईट चेंडू आहे. क्या बात आहे. आतापर्यंत जर मग आपण बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लगेच वळावं लागेल. लांब लचक षटक फेकण्याचा कारनामा करणारा गोलंदाज कोण होता तर मग त्या यादीमध्ये मग पाकिस्तानचा नक्कीच नंबर अव्वल आहे. मोहम्मद सामी 17 चेंडूचा षटक होता. या वेळेला पाहावं लागेल. आणखीन एक वाईट चेंडू. क्या बात आहे. आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये. एकही षटकार आलेला नाहीये. टीमची टोटल 14 विदाऊट बाउंड्री. विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ किती वाईट आलेले आहेत. किती वाईट आलेले चेंडू या ओव्हर मध्ये 6 2 नो म्हणजेच किती चेंडूचं षटक झालं आतापर्यंत 12. आणि येस डेफिनेटली आयडी पोहोचल्यात आमच्यापर्यंत. मग आता बघितलं तर मग गोलंदाज काय करतील आता म्हणजेच 14 धावा त्याने दिलेल्या आहेत. आता पंच पुन्हा एकदा वळवतायत वळल्यानंतर कळवतायत की आमच्यापर्यंत की आणखीन एक वाईट चेंडू आहे. परंतु तिसऱ्या अंपायरची डिमांड केली. का डिमांड केले कारण की असं डाऊट आहे पंचांच्या मनामध्ये की देखील पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल कारण की अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बघितलं तर मग अगदी बॉडीच्या जवळून
नक्कीच सर्वात लांब षटक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 वाईट 2 नो, जवळजवळ 15 धावा विदाऊट बाउंड्री. मात्र हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. यावेळेला हवेत चेंडू खेळला, फिल्डर तिकडे कॅच कलेक्ट केली आहे, विकेट डाऊन झालंय. दरम्यान बाबू दादांचं इथे शुभागमन देखील झालंय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण बघितलं ना, ती सुरुवात जवळजवळ एक लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. किती चेंडूचं षटक होतं हे? म्हणजे 15 चेंडूचं षटक आपल्याला बघायला मिळालंय आणि 15 धावा देखील आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. तरी मला तरी देखील वाटतंय की जवळजवळ विकेट देखील डाऊन झाला इकडे. हॅलो, चला आपण पंच काय डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. लगेचच आपण पाहतोय की मग गेम अजून होतोय. ट्रॅक, येस डेफिनेटली ट्रॅकच्या आपण 3 धावा ऑलरेडी घोषित केलेल्या आहेत 3 पॅनल्टीसाठी आणि ते आपण प्लस करणार आहोत टोटलमध्ये. किती? 6. नक्कीच मग मला वाटते 6 जवळजवळ धावाच्या पॅनल्टी असतील कारण की 3 ट्रॅक आणि लेट. त्यामुळे आपण बघितलं तर मग जवळजवळ 6 धावाच्या प्लस करू आपण टोटल मध्ये नंतर नंतर करू शेवटला. आयडिया आलेले आहेत. बॉल किती टाकून झाले तसं 1 ओव्हर झालेला आहे. बॉलची पेनल्टी का? तीन बॉल का 3? 9:30च्या नंतरच मॅच सुरू झालाय. 9:30च्या नंतरच मॅच सुरू झालाय. 3 बॉलची का? 3 बॉल 3 रन्स. ओके चला. नंतर देऊ ना ते प्लस वरून. 3 बॉल आणि 3 रन्स आपण बघितलं तर मग पॅनल्टीच्या स्वरूपात आपण घोषित केलेले आहेत.
हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण बघितलं तर एकदा मात्र पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होत असताना देखील पाहायला मिळालाय. विश्लेषण करायचं झालं तर ईगल स्पोर्ट्स नागले संघ अगदी आपण बघितलं तर मग बेडीला प्राधान्य द्यायला हवंय आणि मी तर म्हणतो प्रत्येक संघाने बेडीला प्राधान्य द्यायला हवं. पण वेळेला प्राधान्य देणार नाही तर मग कुठेतरी त्यांचा त्यांचा दुसरा हल्ला पडणार आहे. ते दसरा धीरे धीरे चालू गो मैना ना बाल घरे गावात निन गो मैना बाल घरे गावात निन गो मैना बाल घरे गावात निन गो मैना धीरे धीरे चालू गो मैना ना खंडीले पाडीत निन गो मैना खंडीले पाडीत निन गो मैना खंडीले पाडीत निन गो मैना धीरे चालू गो मैना बाल घरे गावात निन गो मैना बाल घरे गावात निन गो मैना धीरे धीरे चालू गो मैना खंडीले पाडीत निन गो मैना खंडीले पाडीत निन गो मैना धीरे धीरे चालू गो मैना ना कुडे फायदा याला मात्र बाद केलं इथे आणि सुंदर जल मात्र पकडला जातोय आणि महत्वपूर्ण धक्का आपण पाहिलं तर दिला जातोय विकासच्या रूपाने. पडतावं लागेल डगआउटच्या दिशेने. हास कंबडबा ना भाऊ कोठे तारे तू हे बॅटर यावेळेला काय घडलंय आउट होताना पाहायला मी ते बॅटची कडा हर्षद आले होते परंतु तेही परतले. चांगलं कमबॅक देखील इथे पाहायला मिळालंय. आपण पाहिलं तर मग गोलंदाजी मध्ये ईगल स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहिलं तर अमन चाकर एक तेज तर्रार गोलंदाज आणि त्याने आपली गोलंदाजीची ताकद दर्शवलंय आणि या षटकामध्ये आणखीन एक मोठा धक्का सह्याद्री संघाला दिलाय. विकास मासे न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये अमनने प्रभावित केलं या षटकामध्ये. सह्याद्री संघाला थोडस अडचणीमध्ये आणण्याचं कार्य देखील त्यांनी केलंय. पुन्हा एकदा यावेळेला विकेट मिळू शकते डेफिनेटली. 3 चेंडू 3 विकेट आणि हॅट्रिक्स पूर्ण होताना पाहायला मिळते. मग क्या बात आहे. पारितोषिक मिळेल या हॅट्रिक्स साठी कारण की या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहेत 800 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. कारण की मग एवन जोडी अनंतजी माळी साहेब अशोकजी भीमरा साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाच्या माध्यमातून 300 रुपये एकूण टोटल 800 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळणार आहे. या गोलंदाजाला नाव आहे मिस्टर अमन आणि त्याने या जवळजवळ पहिल्याच मॅच मध्ये पराक्रम केला आज या जवळजवळ 5व्या दिवसामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन ड्राईव्ह केला हलक्या हातानं. हेमंत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत अपेक्षित त्याच्याकडून चांगला खेळ असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते हेमंत परंतु अगदी नकार दिला. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा बघा कशा प्रकारे कमबॅक केलं. जर पहिलं षटक मी तर म्हणेन तसं आलं नसतं ना विजय तर भरपूर कठीण झालं असतं. आणखीन इथून विश्लेषण करायचं झालं तर मग या 19 धाव्याने टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर खेळ थोडा सावरलाय परंतु हा खेळ सावरलाय परंतु आणखीन खेळ शिल्लक देखील आहे. कारण की 12 चेंडू मध्ये किती धावा इथून आता मात्र फलकावर लगावल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. घेऊ एक छोटासा ब्रेक मध्ये जाऊया आपण
आमचे डीजे ऑपरेटर अनिकेत भोईर यांच्याकडे गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूया. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आज जवळजवळ 5वा दिवस आहे, उद्याचा आणि परवाचा दिवस. डेफिनेटली आपण बघितलं तर खूप निर्णायक परवाचा दिवस, कारण की या स्पर्धेच्या जी खरी रंगत आहे ना ती उद्याच्या दिवसापासून आणि परवाच्या दिवसामध्ये तर भरपूर मजेदार होणार आहे, तडकेदार होणार आहे, दमदार होणार आहे, शानदार होणार आहे, सदाबहार देखील होणार आहे. कारण ते क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण पाहिला तर 7वं पर्व, एक बिग ऑर्गनाइजमेंट, बिग इव्हेंट आणि एक ज्याप्रमाणे म्हणतो ना की टेन्शनवरची मात्रा ती म्हणजे एकमेव क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची क्रिकेटची भव्य दिव्य जत्रा. आणि ही जत्रा आपण पाहिली तर अनुभवली आहे मागील 6 वर्षापासून. मनोज भोईर आता बॉलिंग ट्रॅकवर समोर आहेत. केतन बॅकफुटला पंच केलाय, चांगला पंच, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत, 2 धावा देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी मात्र सरळ नकार दिलाय. हेमंत या खेळाडूकडे नजर असेल, कारण की हेमंत हा खेळाडू जोपर्यंत उभा असेल तोपर्यंत मी तर म्हणेन मग टीमची टोटल इथून वाढत असताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या टोटलला वाढवण्याचं कार्य त्यांना करावं लागेल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉडीला स्पर्श करतोय चेंडू, अगदी विकेट किपर जवळच होता. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 21 धाव फलकावर, 4 गडी गमावलेत. ड्राईव्ह केला जातोय, 1 धाव मिळेल. आता हेमंतकडे स्ट्राईक. हेमंतचा जर खेळ आपण पाहिला तर मग आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा केल्यात त्यांनी. कुठेतरी एक जी गेम प्लॅनिंग आहे ना ते वापरावी लागेल आता, कारण की डेट ओव्हर मध्ये टिकून राहावं लागेल त्यांना. हवेत फटका उंचावला, झेल निर्माण, पकडला जातोय, समाप्त होत असताना पाहायला मिळतोय हेमंतचा देखील खेळ. रिव्ह्यूची डिमांड केली आपण बघितलं स्क्वेअर लेग पंचांनी, कारण की पाहावं लागणार आहे, कारण की हा बिमर चेंडू आहे की नाही हे देखील निरीक्षण केलं जाईल. कॅच तर उत्तुंग पकडला होता चांगला, परंतु थोडासा डिसिजन पेंडिंग देखील आहे, पाहावं लागेल. निरीक्षण केलंय आणि निरीक्षण केल्यानंतर सांगितलं इट इज अ फेअर डिलिव्हरी आहे. मग फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. सह्याद्री चषक देखील आपण पाहिला होता, एक बिग इव्हेंट त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. एका सॅन टीमने जी एक मोठी स्पर्धा बाप्पाडीच्या मैदानावर ऑर्गनाइजमेंट केलं होतं, त्या देखील आपण बघितलं होतं. ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल होती आणि ती सायकल पटकवण्याचा कारनामा मिस्टर 36 नाही तर सतीश होते. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथून बघितला पण तर मग चांगला कमबॅक, चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या थांबून ठेवली आहे 22 या आकड्यावर. विश्लेषण करायचं झालं तर 3 षटकाचा खेळ देखील इथे समाप्त होत आहे. सह्याद्री स्पोर्ट्स वापाडे संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु अडचणीमधून बाहेर काढण्याचं कार्य कोण करेल इथे देखील पाहावं लागेल. केतन मैदानाच्या आतमध्ये अमोल आहेत, परंतु आता 3ऱ्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली आहे ना मिस्टर मनोज कडून, तशीच गोलंदाजी अपेक्षित असेल आता येणारा गोलंदाज मिस्टर
गौतम भोईर याच्याकडून. चांगला फटका. केतन आज आपल्या संघासाठी एक कर्णधाराला शोभेल अशी पारी खेळतील का? आणि हो, खेळलाय. चांगला फटका. चेंडू निघून गेलाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या अगदी पार. आणि हा मिळेल शानदार फटका. केबीएम ट्रॉफी मधील दमदार चौकार. संघ तयारीत राहायचं विनंती करते आपण. टॉस बॉक्स मध्ये या. टीम आहे. एक धाव वेगाने कंप्लीट घेतो प्रयत्न नाहक ठरेल. हो, ते चित्र पाहायला मिळालं. फलंदाज अमोलला मात्र परतावं लागणार आहे इकडे, कारण की महत्वपूर्ण आपण पाहिलं तर मग दुसरी धाव अपूर्ण राहिली आहे. प्रयत्न होता पोहोचण्याचा, पोहोचू शकत नाहीये तिकडे. आणि मग फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक आपण पाहिला तर 6-27 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. आज मनोज या संघामध्ये नाही आहेत. मनोज किरकिरे यांचं सुद्धा आपण बघितलं तर जो सुपुत्र आपण बघितलंय की लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला ड्राईव्ह केला जातोय. फिल्डिंग मध्ये थोडस गचाळपणा पाहायला मिळालं. साधारण फिल्डिंग ज्याला म्हणतात आणि ती पाहायला मिळाली. धावा इथून 2 जोडल्या जातात. केतन चांगली पारी खेळत आहे आपल्या संघासाठी. कर्णधार आहेत आणि कर्णधाराची जी भूमिका आहे ना, त्यांना जाणीव आहे. आणि मोठे फटक्यावर नाही तर सिंगल डबलवर जास्त फोकस केलाय. आणि एक चांगलं टोटल उभा करण्याचा प्रयत्न आहे. 29 धावा फलकावर. 3 चेंडू फेकून झालेत. हा तेच तर्रार चेंडू आपल्याला देखील पाहायला मिळाला. म्हणजे इथे आपण बघितलं तर 3 धावा आणखीन प्लस होणार आहेत शेवटी. परंतु मी तर म्हणेन की मग किती धाव संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. डेफिनेटली 3 धावा प्लस होतील. 3 चेंडू कमी देखील होणार आहेत, कारण की पुढील संघासाठी डेफिनेटली गुड कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला, कारण की पहिल्या षटकामध्ये 15 धावा गेल्या होत्या. डॉट डिलिव्हरी येते का? पाहावं लागेल काय घडेल. खेळाडू होते, नक्कीच पोहोचू शकले नाहीये तिथे गणेश. स्ट्रायकर एंडला पोहोचण्याचा प्रयत्न राहिला त्यांचा, परंतु अपूर्ण पडले. आणि रनआउटच्या स्वरूपात 7वा धक्का सह्याद्री स्पोर्ट्स वाफाने संघाला. विकेटचा स्पोर्ट्स कामन टीमचे संघानायक आपण मंचावर या. त्याचप्रमाणे ओमसाई 444 नागले संघाचे संघानायक आपण सुद्धा मंचावर या. टॉस आपण लगेचच करणार आहोत. लगेचच आलं पाहिजे. इनिंग मध्ये कर्णधार इथे उपस्थित पाहिजे. कारण की आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा असतात, तिथेच वेळ असतो, त्यानंतर वेळ नसतो आपल्याकडे. तर फेकी यायचंय कर्णधारांनी. मिलिंद न्यू बॅटर आपण बघितला मैदानाच्या आतमध्ये. एक इम्प्रेसिव्ह खेळाडू आहेत मिलिंद, कारण की त्यांचा खेळ आपण बघितला तर प्रभावी राहिलाय. आणि जवळजवळ आपण बघितलं तर टीमचे टोटल मध्ये आपण पाहिली तर मग 30 धावा झाल्यात. त्यामध्ये आपण प्लस 3 धावा करणार आहोत, म्हणजे 33 धावा फलकावर. आणि 34 धावांचं टार्गेट असेल आणि ते पूर्ण करायचं असेल. 33 झाले, 30 झाले, 3 पेनल्टीच्या प्लस केल्या. बघा 30 धावा झाल्यात, त्यामध्ये 3 धावा आम्ही पेनल्टीच्या प्लस केल्यात. आणि त्यामुळे आता टार्गेट किती होते तर 34 धाव्यांचं. आणि ते 34 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे 21 चेंडू मध्ये. आता अशी करामत करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. बघितले आपण तर मग ईगल स्पोर्ट्स नागले संघाला त्याला टॉस ची वेळ झालेली आहे. चला आपण आता टॉस चला नागले टीम होम साइड 444 नागले टीम. नितीन या लवकर क्विक.
कारण की आपल्याकडे इनिंग ब्रेक असतो. बघा मी पुन्हा एकदा सूचना देतोय हा सर, मॅच आपली असणार आहे, टॉस करणार आहे तर एक षटक आधी येऊन बसा. कारण की वारंवार आपल्याला सूचना करायला लागल्या नाही पाहिजे. प्रतिक्रिया असतात त्या भरपूर चांगल्या जाणून घ्यायच्या असतात, कारण एक मोठा एक बिग इव्हेंट आणि त्या बिग इव्हेंटमध्ये नक्कीच कर्णधारांचं मनोगत प्रतिक्रिया जाणून घेणं आणि मग शोभा वाढते. आणि नक्कीच मग शॉर्टकटमध्ये फक्त टॉस करणार काय निवडणार हे फक्त नक्कीच थोडं चित्र आपण बघितलं तर कमी वाटत असतं. त्यामुळेच पुन्हा एकदा विनंती असेल की आज असो की मग उद्या असो की परवा प्रत्येक संघाने एक षटक आधी येऊन बसा, जेणेकरून कॉल द्यायला लागला नाही पाहिजे. जवळजवळ आपण 4 दिवसापासून या प्रतिक्रिया देतोय. नक्कीच चला आपण आता कर्णधार आलेले आता टॉस करण्यासाठी आपण जाऊया. दिनेश दादांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख करून दिली जाईल. हेड आणि टेल टॉस येईल गावदेवी कॉमन टीम कडून, कारण की पहिल्यांदा उपलब्ध होते ते इकडे. हेड येते टेल. दादा शुभेच्छा द्या. आपण नितीन टॉस जिंकलाय, काय निवडणार? शतरक्षण. होम साईड ट्रिपल वर नागले संघ कुठेतरी फॉर्म शोधतोय, मिळत नाहीये आणि आज बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघामध्ये आलात खेळण्यासाठी. मग कसा फॉर्म राहिला, आता सराव कसा केला या स्पर्धेसाठी खास? पोरं पण येत नाही प्रॅक्टिसला म्हणून काही सराव चांगला नाही आमचा. प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच जाणून येतोय. तरी सुद्धा काय वाटते तुम्हाला की गावदेवी कॉमन संघाच्या समोर खेळायचं आहे, तर मग कोणते तरी खेळाडू असतील ते नक्कीच चांगला खेळ करतील तुमच्या संघासाठी? आहेत आझाद आहेत 4-5 जण आहेत, मी पण आहो स्वतः. विश्लेषण करायचं झालं तर 4 ओव्हरचा गेम आहे, समोरचा संघ सुद्धा एक चांगला आहे. किती धावसंख्येपर्यंत तुम्हाला वाटते की तुम्ही रोखू शकताय त्या संघाला? 35 ते 40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण सांगितला तर एक मोठी स्पर्धा डोळ्याच्या समोर चित्र हे येत आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे, खेळायला पण मजा येते. या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऑफकोर्स खेळण्याची संधी दिली आहे बाबूदादा महाली अँड टीमने. काय म्हणशील बाबूदादांना आणि स्पर्धेला? स्पर्धा तर चांगली आहे ना, बाबूदाचं पण धन्यवाद करेन, त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली म्हणून. शुभेच्छा असेल तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण कॉमन टीमचे कर्णधार त्यांच्याकडे. टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता काय घेतला असतं राकेश आपण? फिल्डिंग घेतली असती. तुम्हाला बॅटिंग करायची आज. मग गावदेवी कॉमन संघाचा नेतृत्व करतायत तुम्ही आज. सिनियर खेळाडू म्हणजेच बंड्या असतील, ते तुम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहेत संघासाठी पुढे जाण्यासाठी. परंतु मग खेळाडूंचं योगदान कसं मिळते तुमच्या संघाला पुढे जाताना? मिळते सपोर्ट जाम पोरांचा आहे. आता मग काय वाटे बॅटिंग करत असताना किती धावा यायला हव्यात फलकावर तुमच्या माध्यमातून? 40 ते 45 धावा मारायचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय मत असणार आहे आपलं? चांगलं आयोजन आहे. शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. जाऊया आपण चेसिंग कडे. चेस केला जातील. हॅलो, आता चेसला होते सुरुवात. 34 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि इथून आपण बघितलं तर मग सुरुवात झालेली आहे. ईगल स्पोर्ट्स नागले संघ एका बाजूने ज्याप्रमाणे आता मेहनत मशक्कत करावी लागणार आहे त्यांना, कारण की ह्या 34 धावा देखील मी तर म्हणेन कमी नाही आहेत. आणि त्या 21 चेंडूमध्ये हेमंत लाखात बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं त्यांना. चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. खाली क्षेत्र आहे, चेंडू वेगाने तिथे चाललाय, परंतु थोडासा स्लो देखील झालाय. पहा 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ देखील होत असताना पाहायला मिळते. अमन आणि अनिकेत ही जोडी 125 मॅच 110 विकेट्स आपण बघितली तर मिळवण्याचा कारनामा मात्र केलेला आहे या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हेमंत लाखात या गोलंदाजाने. अनिकेत स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. अँड अमन फील्ड मध्ये थोडा बदलाव. हेमंत काय करतील आता की मॅन्डेटरी पावलेचे षटक कशा प्रकारे फेकतायत पाहूया. हे देखील टफेस झालाय, संधी निर्माण झाली. नो बॉल नो बॉल नो बॉलचा इशारा स्क्वॉडला अंपायरने इथे दर्शवला गेलाय, कारण की थोडा बिमार होता. आणि इथून आपण बघितलं तर मग कुठेतरी एक संधी आली होती. कॅच पकडला देखील होता, परंतु तो कंप्लीट केला देखील होता, परंतु थोडा चेंडू थोडा होता ना तो खराब होता.
त्यामुळे इथून संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आणि बॅटर्सकडे. आता मग फ्रीडचा चेंडू खेळला जाईल. आता उडवलाय फ्रीडचा चेंडू, हवेत आहे, फिल्डर आहेत तिकडे. नुकसान तितकं मोठं नाही होणार कारण की फ्रीडचा चेंडू होता. 2 धावा मात्र मिळतील, वेगाने कंप्लीट केला जात आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे परंतु नाही, नकार असा दिलाय. जवळ आपण बघितलं तर अमनच्या माध्यमातून विश्लेषण करूया आपण या जोडीचं. ही जोडी मात्र चांगली कामगिरी करेल का? करावी तर लागणार आहे कारण की 21 चेंडूमध्ये या धावा तुम्हाला पूर्ण करायच्या देखील आहेत. आणि जर आपण बघितलं तसं नाही झालं तर मग कुठेतरी मग फटका बसू शकतोय. यानंतर आई गावदेवी कामन टीम, ओमसाईड 444 नागले टीम. यावेळेला आता संधी आहे, आता नाही कोणती चुकी होणार. हलका एज होता, टॉप एज होता, झेल पकडलाय विकास न विकेट किपरच्या भूमिकेत. आणि धक्का क्रमांक 1 ईगल स्पोर्ट्स नागले संघाला परतावं लागेल. एकीकडे हलाभाते पुरी लावायला ज्ञान येतस. एकीकडे हलाभाते पुरी लावायला ज्ञान येतस. गाव माझा आहे दूर, हारू दूर पोरा जायला होई तरस. गाव माझा आहे दूर, हारू दूर पोरा जायला होई तरस. सेवन. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गायाची ना. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. 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 वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सूर्यकार्य सुसर्वदा. श्री गणेशाय नम. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी विजय भोये समालोचनाला सुरुवात करतो. आणि आलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2025 मध्ये स्थापना हिंदवी स्वराज्य आपले सूर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता. महाराष्ट्राच्या आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मुजरा. हकेला धावणारी, नवसाला पावणारी सतिवली गावशाही गावदेवी ग्रामदेवी मातेला देखील वंदन. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सह्याद्री स्फोट बापाणे वर्सेस ईगल स्फोट नागले संघ. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 34 लक्ष पूर्ण करायचं आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. विनोद राय दुसरं षटक घेऊन आलाय. तेज तरार हा बॉल होता परंतु अँगल मात्र चुकीचं या ठिकाणी वापरलं गेलंय. डाव्या एष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हरी केलाय. अव्वंताच्या सुरूमध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळाला. विनोद राया त्याचा देखील विचार केला तर निश्चितच त्याच्या नावावरती देखील भरपूर विकेट 108 विकेट
122 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा रेकॉर्ड आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. चांगली बॉलिंग सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपण विनोद रायतला देखील टाकताना पाहिलंय. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो या ठिकाणी घडलंय काय तर चेंडू हलकासा ब्रश इष्ट्यानं मात्र होऊन पुढे निघाला होता. याचाच अर्थ या ठिकाणी फलंदाज अनिकेत हा बाद असणार आहे. दुसरा धक्का बसतोय इगल्स फूट नागले टीमला. अनिकेत भोईर आउट. हॅलो आता मग आम्हाला जोर लावायला लागत असं हलू बोललो तरी आवाज निघतो नाही तर मग घसा फोडून बोलायला लागतो. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक हा दुसरा देखील या ठिकाणी विकेट प्राप्त केलाय. विकेट नंबर 110 विनोद रायचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 100 पेक्षा अधिक विकेट विनोद रायच्या नावावरती देखील पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी काय घडलं तर बॅक टू बॅक मात्र 2 बॉल वरती 2 विकेट प्राप्त केलेत. कदाचित तिसरा आला तर मग अशोकजी भीमरा आणि त्यानंतर अनंताजी महाले A1 जोडी सातिवलीशी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर असणार आहे. आणि त्याच्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीच्या माध्यमातून देखील 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजेच एकंदर 800 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मिळेल. ह्या बॉलवरती जर विकेट मिळवला विनोद रायात या गोलंदाजाने तर निश्चितच हे पारितोषिक मात्र त्याला देखील लागू होईल. अगोदर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अमन चाकेरनं तो कारनामा केलाय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमच्या विरुद्ध. परंतु या ठिकाणी परत फेड केली जाईल का? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर नयन भोईर. यावेळेस फटका चांगला आहे. झेल देखील या ठिकाणी पकडला जाईल. यस, आजच्या दिवसातील ही दुसरी विकेटची हॅट्रिक. क्या बात है. या ठिकाणी आपण पाहिलं तर अनंताजी महाली गावदेवी ट्रस्ट सातिवलीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यानंतर अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून 500 आणि बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या माध्यमातून देखील 300 म्हणजे एकंदर 800 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. धावसंख्या आहे ती 14. अजूनपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोदच्या पहिल्या बॉलवरती एक धाव आली होती वाईडच्या स्वरूपामध्ये. परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक विनोद रायास अप्रतिम राहिला या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी केला जातो. परत फेड केले मी तर म्हणेन या ठिकाणी विनोदनं. बॅटिंग करत होती ज्यावेळेस सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम त्यावेळेस अमन साकरनं देखील बॅक टू बॅक 3 विकेट मात्र प्राप्त केले होते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोद रायतने देखील तो कारनामा केलाय एकाच मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. ओ हो 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 सुंदर डिलिव्हरी, सुंदर डिलिव्हरी. कदाचित या ठिकाणी जर हा वाईट बॉल नसता तर मग विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळाली असती. परंतु पहिला बॉल वाईट टाकला. परंतु त्याच्यानंतर केलेला कमबॅक अप्रतिम. आता मात्र 9 चेंडू शेष असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आणि जिंकण्यासाठी 20 ची गरज. जवळजवळ आपण पाहिला तर 15 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या होत्या. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे.
धन्यवाद. मिलिंद मोरे नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मिलिंद मोरेने देखील यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगला खेळ केलाय सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम करता. एक उभरता सितारा आहे. पहिलाच बॉल फुलटॉस उडवलाय चेंडूला. चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. येतो हा षटकार. धन्यवाद. अमन नाही तर मग संदेश आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तो गप राहणारा खेळाडू नाहीये. अगोदर देखील त्याच्या बॅट मधनं षटकार आला होता परंतु त्याला स्ट्राईक मात्र मिळाली नव्हती. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या माध्यमातून देखील आलेत. कदाचित तिसरा आला तर मग त्याला देखील पारितोषिक मिळू शकते या ठिकाणी. त्यावेळेस मिस टाइम फटका झालाय. शॉर्ट मिडॉनला मात्र झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि संदेश साखरचा देखील खेळ समाप्त झालाय. गेली असते आमची तुफान, गाजवतो सारा मैदान. बाबू दादा महाली दिनेश टोकरे A1 जोडी नंबर 1. धन्यवाद डीजे. धन्यवाद क्रम भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे आपलं देखील क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2025 मध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20. अजून ही जिंकण्यासाठी 14 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 14. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. केतन अगदी जीवांची आकांक्षा करत अगदी वेगानं बॉल अडवण्यासाठी पुढे आला होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे रवाना झालाय. 4 धावांकरिता हा आलाय KBM चौकार 4 रन. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटर आपण पाहिला तर संदीप आहे आणि संदीपच्या बॅट मधनं पहिल्याच बॉल वरती हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल खेळत असताना मात्र पहिल्या बॉलवरती चौकार त्यांनी पेश केलाय मिलिंदच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा मिलिंद सज्ज होतोय राईट न मोर द विकेटनं. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील या ठिकाणी केली होती परंतु एक सिंगल धाव मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25 रन धाव फलकावरती. आता मात्र 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि दुसरी देखील कंप्लीट केली आहे का? यस, दुसरी देखील कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 27च्या घरामध्ये. 27 धावा धाव फलकावरती. चार चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी
7 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका सुंदर आहे. ओ हो हो हो, चेंडूनी देखील ऐनवेळी आपली दिशा बदलल्या. 2 धावा पूर्ण झालेत. दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 वरती. आता मात्र 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि शेवटच्या या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे 5. कदाचित जर या ठिकाणी उशिरा संघ आला नसता तर मग 6 बॉल या शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर पाहायला मिळाले असते. परंतु निश्चितच वसई तालुका आदिवासी क्रीडा संघाची जी नियमावली आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे. कुठल्याही संघाने मिस्टेक केली तर निश्चितच त्याच्यावरती मात्र दंडात्मक कारवाई ही सातत्याने केली जाते. कंपॅरिझन आपण पाहिलं तर यावेळेस पगडा भारी पाहायला मिळतो ईगल स्पोर्ट नागले टीमचा. 3 ओव्हरमध्ये 29 धावा 6 विकेट होत्या. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 29 रन्स अँड 5 विकेट मात्र पाहायला मिळत आहेत बॅटिंग करणारी टीम ईगल स्पोर्ट नागले या संघाच्या. बघूया 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. सध्या तरी स्ट्राईक वरती आपण पाहिला संदीप आहे. संदीपच्या बॅटमध्ये देखील चांगल्या धावा आल्यात. आता मात्र विकास म्हसे आपल्या संघाचा विकास करेल का? विकास याचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमचा. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळालेत. 109 मॅच मध्ये 101 विकेट त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3 गोलंदाज आपण पाहिलं तर 100च्या वर विकेट त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. मग हेमंत असो की मग विनोद असो. आणि यावेळेस विकास, यावेळेस पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला आहे. बॉलच्या मिरिटमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं परंतु जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. कदाचित शेवटच्या बॉलवरती त्या 2 धावा घेतलेल्या मागडे ठरू शकतायत का? कारण गौतमकडे स्ट्राईक असायला हवी परंतु नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याला मात्र नॉन स्ट्राईक इन वरती उभं केलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हो हो फुल टॉस डिलिव्हरी होती. फायदा उचलायला हवा होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली आहे. आता मात्र शेवटचा 1 बॉल 4 ची गरज. मग षटकार चौकार की मग आणखी काही वेगळं या ठिकाणी पाहायला मिळेल. धगधग तर मात्र या ठिकाणी जरूर वाढू लागली आहे. कारण पहिलाच मॅच आपण पाहिला तर अतिशय गरम हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे, वातावरण थोडंसं थंड आहे पण मैदानाच्या आतमध्ये गरम मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे आणि ईगल स्पोर्ट नागले या 2 टीम मध्ये. 1 चेंडू 4 ची गरज. कदाचित पेनल्टी या ठिकाणी महाग पडली आहे ईगल स्पोर्ट नागले टीमला. यावेळेस आपण पाहिलं तर मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच गौतम. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री स्पोर्ट बाफाणे अँड हायळक टीम ईगल स्पोर्ट नागले. यानंतर देखील आणखी एक महत्वाचा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट कामण आणि त्यांच्या समोर ओम साई 444 नागले या 2 संघामध्ये महत्वाची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. काही वेळापूर्वी टॉस मात्र झाला मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो चला गोलंदाज